अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 2 ऑक्टोबर वार बुधवार आणि आज आलेली आहे सर्व पितृ अमावस्या। पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून ज्यांना पूर्वजांचे मृत्यूची तारीख माहीत नसते त्यांचे श्राद्ध दर्पण या दिवशी केले जातात। तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात। हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं। या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हटले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्यांना आशीर्वाद देऊन पितृलोकामध्ये जात असतात। तसेच या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे, म्हणून ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात संध्याकाळी कापरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणं, अडचणी, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की खूप जण घाबरतात। अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु खरं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो। फक्त अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती, मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही उपाय आहेत तर ते केले जात असतात। हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात। तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। तुम्हाला शक्य असेल तर 6 ते 9 या वेळेतच तुम्हाला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। ही जी वेळ असते ही तिन्ही सांजेची वेळ असते। आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते। आपण जर या वेळेमध्ये हा उपाय केला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। जर तुम्हाला या वेळेतच उपाय करणं शक्य झालं तर या वेळेतच तुम्ही करा, परंतु नाही ज्यांना शक्य नाही होत तर काही हरकत नाही, त्यांनी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता। तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, मग ही भांडणं नवरा बायकोची असेल, मुलांची आईची असेल, सतत वादविवाद कलह होत असेल, आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल, घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच आपल्या घराला कोणी नजर दोष लावलेली असेल, घरामध्ये काही नकारात्मकता असेल, त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही टिकत नसेल, आलेली लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तसेच तुमचा उद्योग व्यवसाय असेल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या जीवनातील अडचणी संपतच नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याचे खूप महत्त्व दिलं जातं। कापूर जाळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती सुद्धा नष्ट होते। त्यामुळे घरामध्ये दररोज कापूर जाळला पाहिजे आणि अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील। हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे। एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळता तर तुम्हाला भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत, तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला यानंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत, 3 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत, 3 वेलची घ्यायची आहे। हे सर्व तुम्हाला साहित्य हातामध्ये घ्यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळेस उतरून घ्यायचं आहे। नंतर घरातल्या प्रत्येक भिंतीला तुम्हाला टच करायचं आहे।
कारण आपल्या वास्तूमध्ये नकारात्मकता ही साचलेली असते. त्यामुळे प्रत्येक घरातल्या भिंतीला तुम्हाला टच करायचं आहे आणि त्या पंतीमध्ये हे टाकायचं आहे. तुम्हाला वरून थोडंसं तूप टाकायचं आहे त्यामध्ये. असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. आणि हे प्रज्वलित करायचं आहे देवघराच्या समोर. या मातीच्या पंतीच्या खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे. अगदी काही वेळ तुम्हाला देवघराच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जो तुम्हाला मंत्र येते तो तुम्हाला मंत्र म्हणू शकता. आणि नंतर तुम्हाला घरभर हे फिरवायचं आहे. ही पंती घेऊन याचा धूर घरभर फिरायचा आहे आणि मेन उंबरट्याच्या तिथं ठेवायचं आहे. जेव्हा ते शांत झाल्याच्या नंतर एखाद्या झाडाच्या बुडाला त्यातलं साहित्य तुम्हाला टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही सकाळी टाकलं तरी सुद्धा चालते. ते काही घराच्या मेन उंबरट्याच्या बाजूला तुम्ही ती मातीची पंती रात्रभर ठेवून दिली तरीही काही हरकत नाही आणि सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर तुम्ही टाकून देऊ शकता. कसंही करू शकता, रात्री बी टाकू शकता किंवा सकाळी पण टाकू शकता, काही हरकत नाही. हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो. हा धूर केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण दरवाजे खिडक्या हे उघडायच्या आहेत घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.